ऍक्च्युअल लेप्टिन हे फॅट सेल्स पासून बनतं आणि ग्रेलिन हे पोटामध्ये असणाऱ्या ज्या वॉल आहेत आपल्या स्टमकच्या, तर त्यामध्ये ज्यावेळेस एम्प्टी होतात त्यावेळेस एक सेन्सरी रिसेप्टर्स असतात आणि तिथं ते ग्रेलिन सिक्रेट होतं. तर हे अशा पद्धतीचं सायकल तयार होतं. मग या सायकलचा उपयोग काय आहे? म्हणजे एक वेळेस लक्षात घ्या, डबल काही जण परत आलेले आहेत त्यांना सांगतोय की ग्रेलिन आणि लेप्टिन हे महत्वाचे दोन आपले हार्मोन्स आहेत जे की भूक कंट्रोल करतात. ग्रेलिन काय करतं? तुमची भूक वाढवतं आणि लेप्टिन काय करतं? भूक दाबतं. मग हे ग्रेलिन आणि लेप्टिन, ग्रेलिन जर जास्त झालं तर तुम्हाला सतत भूक लागेल, म्हणजे इच्छा नसताना पण खाण्याची इच्छा होईल. आलं लक्षात? म्हणजे ग्रेलिन काय करतं? इच्छा नसताना पण खाण्याची इच्छा, कारण ग्रेलिन जर वाढलं तर, आणि जर लेप्टिन वाढलं तर भूक कमी होते. लेप्टिन इन्क्रीज झालं म्हणजे आपल्याला ॲनोरेक्सिया, अनार सारखा म्हणतात किंवा ॲनोरेक्सिया हा आजार होतो, म्हणजे कधीच भूकच लागत नाही, भूक कमी लागते. तर त्यावेळेस काय होतं? तुमचे लेप्टिन वाढलेलं असतं. बरेच वेळेस लेप्टिन वाढलं म्हणजे भूक कमी नाही झाल्यानंतर वजन कमी झालं पाहिजे, परंतु इथं थोडीशी गडबड होते. जसं इन्सुलिन वाढल्यानंतर प्रत्येक इन्सुलिन जरी वाढलं तरी तुमची शुगर लेवल नॉर्मल होईलच असं नाही. त्याच्याच प्रमाणे लेप्टिन जरी वाढलं तरी भूक कमी होईलच असं नाही. कारण लेप्टिन हे जरी सिक्रीट झालं भूक कमी होण्याचं, तरी ते आपले सेन्सेशन्स, फॅट जर जास्त झालं तर ते सेन्सेशन्स कमी होतात आणि आपल्याला कंटिन्युअस भूक लागल्यासारखी वाटते. आता हे ग्रेलिन कधी कधी जास्त सिक्रीट होतं. ग्रेलिन सिक्रीट होणं म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की ग्रेलिन सिक्रीट होतं म्हणजे तुमची भूक लागते आणि लेप्टिन जास्त होतं म्हणजे भूक कमी होते. आता आपल्याला ग्रेलिन सिक्रीट जास्त होत असेल, तुम्हाला जर सारखं सारखं इटिंग करण्याची इच्छा होत असेल, तर हे कशा पद्धतीने होते हे मेकॅनिझम लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आहे तुमचं स्ट्रेस. ज्या वेळेस कॉर्टिसॉल हार्मोन जास्त सिक्रीट होतं, म्हणजे स्ट्रेस हार्मोन ज्या वेळेस सिक्रीट होतात त्यावेळेस आपल्याला ग्रेलिन हार्मोन जास्त सिक्रीट होतं. म्हणजे ज्यावेळेस आपण स्ट्रेसमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो, अँगरमध्ये असतो, भीतीमध्ये असतो, त्यावेळेस कॉर्टिसॉल हार्मोन सिक्रीट होतं आणि फाईट अँड फ्लाईट मोडमध्ये बॉडी असल्यामुळं फाईट करण्यासाठी कार्बोहायड्रेट्स जास्त लागतात. बॉडी काय करते? त्यावेळेस जास्त खाण्याची इच्छा व्यक्त करते आणि ग्रेलिन हार्मोन सिक्रेट करते. त्याचबरोबर झोप जर कमी असेल तर त्यावेळेस सुद्धा ग्रेलिन हार्मोन जास्त सिक्रेट होतं. म्हणजे झोपेमध्ये तुम्ही जास्त खाता, झोप कमी असेल तर, स्ट्रेस असेल तर जास्त खातो आपण, म्हणून त्या परिस्थितीमध्ये वेट वाढतं. अशा पद्धतीनं किंवा काही फूड, गोड फूडच तुम्ही खात असाल, ज्यावेळेस प्रोटीन कमी खात असाल त्यावेळेस सुद्धा ग्रेलिन हे हार्मोन जास्त सिक्रेट होतं आणि आपल्याला सतत सतत खाण्याची इच्छा होते. म्हणून आपल्याला ग्रेलिन आणि लेप्टिन हे नॉर्मल पोझिशनमध्ये आणणं गरजेचं आहे. तर हे कसं होतं? याच्या काही ट्रिक्स आहेत, याच्या काही स्टेप्स आहेत. ग्रेलिन आणि लेप्टिन हे जर तुम्हाला नॉर्मल पोझिशनमध्ये आणण्याचे असतील तर सगळ्यात पहिलं स्ट्रेस कमी करणे, स्लीप, झोप व्यवस्थित घेणे. कारण स्ट्रेसमध्ये कॉर्टिसॉल हार्मोन नॉर्मल होत नाही आणि कॉर्टिसॉल हार्मोन हे फॅट प्रोड्यूस करतं. फॅट काय करतं? लेप्टिन वाढवतं आणि लेप्टिन वाढल्यामुळं लेप्टिन त्याची सेन्सिटिव्हिटी वाढते आणि त्याची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे लेप्टिनचा जो काही इफेक्ट आहे तो कमी, म्हणून तुम्हाला लेप्टिनचं निष्क्रिय होतं लेप्टिन आणि लेप्टिन निष्क्रिय झाल्यामुळं ग्रेलिन हार्मोन डॉमिनेट होतं आणि तुम्हाला भूक लागते. म्हणून कॉर्टिसॉल हार्मोन कमीत कमी सिक्रेट झालं पाहिजे. आवश्यक तेवढं झालं पाहिजे. तेही गरजेचंच हार्मोन आहे, परंतु आवश्यक तेवढं झालं पाहिजे. त्यासाठी झोप सुद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही जर जागे असाल, तर बॉडी ही काय करते? ॲक्टिव्ह मोडमध्ये असते आणि त्यावेळेस सुद्धा ग्रेलिन हार्मोन सिक्रेट होतं. त्याचबरोबर तिसरी सिच्युएशन काय आहे? जर का तुम्ही कार्बोहायड्रेट रिच फूड घेतलं असेल, तरीही आपला जो कार्बोहायड्रेट्स जास्त झाल्यामुळे तुमचं सतत भूक लागते. कारण मेटाबॉलिझम खूप लवकर होतं कार्बोहायड्रेट्स आणि पुन्हा सतत सतत आपल्याला तो डोपामाइन पाहिजे असतो. म्हणजे ज्या पद्धतीनं आपला ग्रेलिन हार्मोन हे कंट्रोल केलं जातं. कार्बोहायड्रेट्स जास्त खाल्ल्यामुळे कार्बोहायड्रेट्स सतत तुम्हाला लवकर डायजेस्ट झाल्यामुळे बॉडी काय करते? पुन्हा डोपामाइन मागते आणि ते सायकलमध्ये आपण अडकतो. त्यामुळं
कंटिन्युअस आपल्याला फूड कार्ब्स खाण्याची इच्छा होते. त्या उलट काय केलं पाहिजे, जर प्रोटीन फूड खाल्लं, न्यूट्रिएंट डेन्स फूड खाल्लं, तर आपलं जे ग्रेलिन हार्मोन आहे तर ते दबलं जाईल किंवा तुम्हाला सॅटिस्फॅक्शनची भावना निर्माण होईल आणि त्यामुळं आपली भूक कंट्रोल होईल. मग भूक कंट्रोल करण्यासाठी आता आपण बघितलेले 3 कुठले कुठले महत्वाचे आहेत. एक आहे इमोशनल स्टॅबिलिटी म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. दुसरं प्रॉपर स्लीप म्हणजे बरोबर झोप घेणे, झोप व्यवस्थित घेणे आणि तिसरं आहे फूड न्यूट्रिएंट डेन्स किंवा प्रोटीन फूड खाणे. असं रिसर्च आहे की प्रोटीन फूड जर घेतलं तर सॅटिस्फॅक्शन लेव्हल वाढते आणि ग्रेलिन हार्मोन हे कमी सिक्रेट होतं, लेप्टिन हार्मोन नॉर्मल राहतं. काही माईसेसमध्ये प्रयोग केले गेले मँचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये माऊस किंवा माईस म्हणजे उंदरांवर त्यांच्या हायपोथॅलॅमस एरिया जिथं मॅसेज जातात हे हार्मोन कंट्रोल करणारे, तर तो एरिया काढून टाकला. म्हणजे एका एरियामध्ये जिथं ग्रेलिनचं सेन्सेशन होतं आणि दुसरं लेप्टिनचं सेन्सेशन होतं. ज्या एरियामध्ये ग्रेलिनचं सेन्सेशन होतं, काही उंदरांमध्ये तो पार्ट काढला. तर ती उंदरं काय झाली, म्हणजे भूकच लागत नव्हती. म्हणजे खायला दिलं तरी खातच नव्हती. आणि याउलट जिथं लेप्टिनचा पार्ट काढला गेला ब्रेनचा, तर तिथली उंदरं हे भूक लागली तरी कंटिन्युअस सतत खात होती, सतत चरत होती. म्हणजे ते उंदरांचं वेट खूप वाढलं आणि यांचं वेट खूप कमी झालं कारण ह्यांची भूकच कमी झाली होती. म्हणजे दोन्हीही गोष्टी, एक्स्ट्रीम गोष्टी नसणं गरजेचं आहे. त्याला आपण आयुर्वेदामध्ये जास्त खाणे किंवा एक्सेस ग्रेलिन सिक्रेट होणे आणि लेप्टिन कमी सिक्रेट होणे ह्याला भस्मक आजार म्हणतो. म्हणजे कितीही खातात, कंटिन्युअस खाणे, तर ह्या म्हणजे भस्मासुरासारखं खाणे. तर इथं आपलं हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं असतं, इमोशनल स्टेबिलिटी कमी झालेली असते. त्याचबरोबर फूड आपलं नॉर्मल गेलेलं नसतं, हे आपण लक्षात घेणे. आणि ॲनोरेक्झिया म्हणजे त्याच्या उलट ज्यांना खाण्याचीच इच्छा होत नाही, अग्नी त्यांचा जो आहे मंद झालेला असतो. तर अशा लोकांमध्ये क्रशता येते, अग्नी मंद झाल्यामुळे आणि जेवण जात नाही. तर लेप्टिन हार्मोन त्यांचं खूप ड्रॉप झालेलं असतं. तर दोन्हीही सिच्युएशनमध्ये आपल्याला जेवढा बॅलन्स करता येईल, म्हणजे ग्रेलिन आणि लेप्टिनमध्ये, तर ह्या अशा पद्धतीनं आपण मेडिटेशन मेडिटेशन कशासाठी? तुमचं इमोशनल स्टॅबिलिटी येण्यासाठी. आपण जे देतोय जसं की आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं नाडीशोधन. तर जे नाडीशोधन करतायत त्यांचा हार्मोनल बॅलन्स नक्कीच आलेला असेल. तुम्ही अनुभव सांगू शकता. त्याचबरोबर तुमची झोप. आजकाल झोप खूप कमी होतीये. म्हणून बऱ्याच वेळेस तुमचं सीटी स्कॅन याच्यामध्ये काही निघत नाही. परंतु ब्रेनचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा झोपेचे, वजन वाढीचे, फॅट कमी जास्त होण्याचे. तर त्याचं मेन कारण कुठं आहे? आपल्या झोपेमध्ये आहे. आणि त्याबरोबरच करेक्ट फूड आणि डाएट हे एक्सरसाइजमुळे सुद्धा हे हार्मोन नॉर्मल होतात. जर एक्सरसाइज नसेल तरीही हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला हंगर सायकल काय असते हे आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहे. ह्याच्याबद्दल काही डाऊट्स आहे का कोणाला? कदाचित यावेळेस लिंकमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला वाटतंय बरेच जण अटेंड करू शकत नाहीयेत. मला मेसेजेस येत आहेत की आम्ही अटेंड होत नाही. तर आपण ही लिंक परत त्यांना पाठवू नंतर रेकॉर्डेड लिंक. तुमचा आता हा प्रश्न क्लिअर झाला का तुमचा? की हंगर सायकल काय असतं आणि ही भूक कशी लागते आणि तिला कंट्रोल करण्यासाठी 3 गोष्टी काय आहेत? झोप, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि करेक्ट फूड ह्या 3 गोष्टी आहेत. काही क्वेश्चन्स आहेत या बाबतीत? भुकेचे 2 हार्मोन लक्षात ठेवा, लेप्टिन आणि ग्रेलिन. तुम्हाला भूक लागली म्हणजे समजायचं की माझं ग्रेलिन वाढलेलं आहे आणि भूक ज्यावेळेस तुम्ही जेवण करता त्यावेळेस लेप्टिन वर वाढतं आणि भुकेचं सेन्सेशन कमी होतं. राइट? नेक्स्ट आपण घेऊ. आता आहे सगळ्यात महत्वाची ही एक थेरपी आहे. आपण घेणार आहेत इमोशनल फ्रीडम टॅपिंग किंवा टेक्निक किंवा थेरपी. याला वेगवेगळी नाव आहेत. तर ही थेरपी स्क्रीन दिसतोय ना तुम्हाला? हो सर, दिसतं. हो सर. ओके, तर या थेरपीमध्ये तर इमोशनल टॅपिंग थेरपी त्याच्यामध्ये आज आपण ही वेट लॉस साठी वापरणार आहे.
इमोशनल टॅपिंग थेरपी हे मल्टी सायकोथेरपीचं कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये काय काय केलं जातं, ॲक्युप्रेशर आणि माइंड अफर्मेटिव्ह सजेशन्स अशा 2 थेरपी याच्यामध्ये वापरल्या जातात. ॲक्युप्रेशर आणि अफर्मेटिव्ह सजेशन म्हणजे ह्या दोन्ही थेरपी याच्यामध्ये वापरल्यामुळे कंबाईन म्हणजे चायनीज आणि US बेस्ड असे काही सायंटिस्टनी मिळून ही थेरपी इन्व्हेंट केलेली आहे. कारण ॲक्युप्रेशरमध्ये फक्त प्रेशर पॉइंट शोधले जातात आणि जो काही अफर्मेटिव्ह सजेशन हिप्नोथेरपी आहे याच्यामध्ये फक्त माइंड तुम्हाला आदेश दिले जातात, सजेशन्स दिले जातात सबकॉन्शियस माइंडला. तर या थेरपीमध्ये दोन्हीही वापरलं जातं. म्हणजे तुमचा बॉडी पण ऍक्टिव्ह असते त्यावेळेस आणि माइंड पण तुमचं सबकॉन्शियस माइंडला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण सजेशन्स पण देत असतो, म्हणजे अफर्मेटिव्ह सजेशन्स देत असतो. म्हणजे दोन्ही पद्धतीने वापरल्यामुळे ही खूप इफेक्टिव्ह थेरपी समजली जाते. अँझायटी, स्ट्रेस, डिप्रेशन, त्याचबरोबर अँगर, वेट लॉस याच्यामध्ये ही थेरपी खूप उपयोगी आणि बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये सुद्धा वापरली जाते. दिसताना एवढी सोपी आहे, हिला कुठलंही इक्विपमेंट लागत नाही, हिला कुठलाही टाइम किंवा तुम्हाला एखादा सेटअप लागत नाही. तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी तुम्ही इझिली ही थेरपी करू शकता आणि हिचा फायदा करून घेऊ शकता. आपण आज बघणार आहेत वेट लॉस साठी ही थेरपी कशा पद्धतीने काम करते. तर हिचे काही रिसर्च सुद्धा आलेले आहेत की ह्या थेरपी दिलेल्या काही गटाला म्हणजे ज्यांना स्ट्रेस आहे, अँझायटी आहे, तर अशा ग्रुपमधल्या लोकांना काहींना फक्त ट्रीटमेंट दिली, मेडिसिन ट्रीटमेंट जी रुटीन दिली जाते आणि काहींना ते मेडिसिन्स ह्या EFT टेक्निक सोबत दिले. तर रिझल्ट्स असे आले की ज्यांना EFT टेक्निक्स ज्या ग्रुपला दिलेली आहे, थेरपी दिलेली आहे, तर त्यांचे रिझल्ट्स हे वाढत गेले त्याच पेसने. म्हणजे औषधांसोबत किंवा आपल्या आता आपण वेट लॉसची जर रिलेटेड आपण बोलायचं झालं तर डाएट, वर्कआउट, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्याच्यासोबत EFT टेक्निक जर घेतली तर तुमचा वेट लॉसची जी स्पीड आहे किंवा ज्यांना वेट गेन करायचं आहे तर ती स्पीड तुमची वाढली पाहिजे किंवा वाढेल, नक्कीच वाढेल. आता ह्याच्यामध्ये 3-4 स्टेजेस असतात. एक आहे स्टेटमेंट सेटअप, त्यानंतर ऍक्सेप्टन्स. म्हणजे ही थेरी कशावर आहे, सायको थेरपी प्लस फिजिकल टॅपिंग, ह्या 2 थेरपी. तर सायकोथेरपी, सायको मीन्स काय, माइंडशी रिलेटेड, माइंडचा स्टडी, सायंटिफिक स्टडी ऑफ माइंड म्हणजे सायकी. तर दोन्हीही गोष्टींना ह्या ला अवलंबून ही थेरपी तयार केलेली आहे. तर याच्यामध्ये पहिल्या सुरू स्टेटमेंट, आपलं काय आहे, नेमका प्रॉब्लेम काय आहे, ह्या प्रॉब्लेमला ऍक्सेप्ट करणं हा सगळ्यात महत्वाचा. बरेच वेळेस आपण ऍक्सेप्टच करत नाही. जे लोक स्मोकिंग करतात तर त्यांना जर म्हणलं की तुम्ही सिगारेट किती वेळा, नाही मी काल 2-4 वेळेसच घेतो. परंतु जर त्यांचं काउंट केलं, रिटर्न केलं तर त्यांचं 7-8-10 वेळेस असतं. मला नेहमी क्लायंट्सला ज्यावेळेस मी विचारतो की तुमचं स्वीट्स कधी जातं का किंवा तुमचं जेवणाचं रुटीन काय, नाही मी फक्त 2च चपाती खाते, असंच आन्सर असतं की मी दिवसभरात फक्त 2च चपाती खाते. आणि ज्यावेळेस आपण आवर टू आवर केलेलं असतं त्यावेळेस चपाती 2च असतात, पण त्याच्यामध्ये चॉकलेट्स असतात, स्वीट्स असतात, नंतर त्याचबरोबर त्याच्यामध्ये भरपूर काही कार्बोहायड्रेट्स, जंक फूड सगळं असतं, एक एक निघतं नंतर. कारण आपण काय करत असतो, डिनाय करत असतो. आपल्याला माहित असतं 2 आपले माइंड असतात, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. त्याला आपण माइंड आणि इंटेलेक्ट असंही म्हणू शकतो. माइंड काय करत असतं, तुम्हाला ज्या गोष्टी शॉर्ट रिझल्ट्स असतात, म्हणजे आता तुम्ही आईस्क्रीम खाल्ली, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काय होतं, रिवॉर्ड काय मिळतं तुम्हाला, त्यावेळेस खाताना शॉर्ट टाइमला खूप छान वाटतं. तर माइंडला त्या गोष्टी मेमोराईज जास्त होतात. तर ते तात्पुरते जे रिझल्ट्स आहेत त्याच्यावर जास्त फोकस माइंड करतं. आणि इंटेलेक्ट म्हणजे बुद्धिमत्ता काय करते की तुमचे लॉंग टर्म तुमच्या बॉडीचा इफेक्ट काय आहे, तुमचं अगोदरचा एक्सपिरियन्स काय आहे, म्हणजे पास्ट एक्सपिरियन्स काय आहे, त्यावरून तुमचे जे काही विचारश्रेणी आहे ती बनलेली असते. आता कोणाला माहित नाही की आईस्क्रीम खाणं हे वेट गेनसाठी म्हणजे वेट लॉस साठी घातक आहे, सगळ्यांनाच माहित असतं, तरी आपण आईस्क्रीम खातो. मग हे कोण ऑपरेट करतं आपल्याला, माइंड ऑपरेट करतं. म्हणजे कॉन्फ्लिक्ट तयार होतं 2 विचारांमध्ये, 2 पार्टमध्ये आपल्या ब्रेनच्याच. मग एक
समजा त्याचं साधं उदाहरण देतो की एखाद्या प्रोग्राममध्ये तुम्ही गेलेले आहात आणि तिथं खूप सारे स्वीट्स जे की तुम्हाला आवडतात ते स्वीट्स ठेवलेले आहेत. तर ते अबंडंट स्वीट्स तुम्ही लोक पण खातायत. त्यावेळेस तुमच्या दोन्ही मनामध्ये कॉन्फ्लिक्ट तयार होतं. तुम्हाला दिलेलं डाएट आहे. आत्ताच डाएट घेतलंय आपण आणि आता हे स्वीट्स तर खायचे आहेत. मग माइंड काय करतं? ठीक आहे, आजच्या दिवस चीट करू. तुम्हाला कन्व्हिन्स इंटेलेक्टला माहिती की हे स्वीट खाल्ल्यानंतर तुमचं वेट वाढणार आहे. मग माइंड कसं कन्व्हिन्स करतं की नाही, एकच वेळेस खातोय आपण, नेहमी खात नाही, आजच खाऊ. आणि तुमचं जे दोघांमध्ये भांडण होईल, दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होईल, कन्फ्रंटेशन होईल, संघर्ष होईल आणि जो संघर्ष जो जिंकेल तशी बॉडी काय असते? स्थिर असते. त्यावेळेस तुम्ही दोघं भांडून घ्या आणि जो जिंकेल त्याचं मी ऐकेल. मग इंटलेक्ट जर ऐकला, तुम्हाला कन्व्हिन्स करायला माइंडला जर हवी झालं की नाही, आपल्याला आज ह्या गोष्टी खायच्याच नाही आहेत, काल खाल्लेल्या आहेत, त्यामुळं आज नाही मीन्स नाही, कारण हे घातक आहे, शुगर आहे आणि आपल्याला वेट वाढेल. त्यामुळं तो जर जिंकला आणि माइंड सप्रेस झाला तर तुम्ही तिथून पुढे जाल. पण जर माइंड तुम्हाला कन्व्हिन्स करायला ठरलं की त्यावेळेस काय होईल? तुमचं इंटेलेक्ट दाबलं जाईल आणि बरोबर तुमच्या प्लेटमध्ये ते गुलाबजामुन कधी आलेत हेही लक्षात येणार नाही. तर असं कन्फ्रंटेशन ज्यावेळेस होतं, तर तशा वेळेस तुमची बॉडी ही ऍक्ट करते. मग हे EFT टेक्निकमध्ये पहिलं आहे ऍक्सेप्टन्स. म्हणजे आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे की आपला नेमका प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम ऍक्सेप्ट करणं हा खूप मोठा मनाचा मोठेपणा आपण जसं म्हणतो आपल्या भाषेमध्ये, तसा आहे की ऍक्सेप्ट काय करू शकतो? माझं वजन जास्त आहे. येस, माझं वजन जास्त आहे. हे मी ऍक्सेप्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे सेल्फ लव्ह, जरी म्हणजे पहिलं ऍक्सेप्टन्स स्टेटमेंट आपण इथं मी तयार केलंय. ज्यांना वेट वाढवायचे अकॉर्डिंगली तसं, ज्यांना अँझायटी कमी करायची अकॉर्डिंगली तसं, की भीती मला आहे कुठल्या गोष्टीची आहे त्या गोष्टीची, तरीही मी माझ्यावर प्रेम करत आहे किंवा करतो. हे स्टेटमेंट म्हणजे सेल्फ अफर्मेशन आणि स्टेटमेंट हे खूप महत्वाचं आहे. स्टेटमेंट डिझाईन, आता मी वेट लॉस साठी स्टेटमेंट डिझाईन केलेलं आहे. माझे वजन जरी जास्त असले तरी मी माझ्यावर खूप प्रेम करतो किंवा प्रेम करते. हे अफर्मेशन स्टेटमेंट हे खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. बघा, डबल मी वाचून दाखवतोय. माझे वजन जरी जास्त असले, माझे वजन जास्त आहे हे मी ऍक्सेप्ट केलंय, तरी मी माझ्यावर खूप प्रेम करतो किंवा करते. बरेच वेळेस प्रॉब्लेममुळे आपण स्वतःला गिल्टी समजतो, स्वतःला आरशामध्ये पाहत नाही, स्वतःला इमेज इश्यू करून घेऊन सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घेतो, डिप्रेशन येतं. तर तो कधी होतो? तुम्ही स्वतःचा प्रॉब्लेम ऍक्सेप्ट करा पहिल्या सुरू, आणि प्रॉब्लेम ऍक्सेप्ट केल्यानंतर सुद्धा त्या प्रॉब्लेम सहित मी माझ्या शरीरावर काय करत आहे? प्रेम करतो. ज्यावेळेस सेल्फ लव्ह असते त्यावेळेस तुमचा आत्मसन्मान वाढतो आणि सेल्फ इस्टीम जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण सगळ्या जगाशी फाईट करू शकतो. म्हणून हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. हे स्टेटमेंट म्हणत असताना हे 3 वेळेस म्हणायचंय. याला चॉपर्स पॉइंट म्हणतात. आता मी सगळे पॉइंट्स 8 पॉइंट्स सांगणार आहे. ह्या चॉपर्स पॉइंटला 3 किंवा 2 बोटांनी टॅप करायचे. हे टॅप करणं असोसिएट होतं ह्या विचारांशी. हे इथं स्विचेस आहेत असं समजायचं. चॉपर्स पॉइंट ज्यावेळेस इथं टॅप कराल त्यावेळेस हा स्टेटमेंट तुम्हाला आठवेल. कंटिन्युअस टॅप करत करत काय करायचंय? कारण ह्याला असोसिएशन थेरपी म्हणतो. ज्याप्रमाणे एखादा मुलगा डॉक्टर म्हणल्याबरोबर काय होतं की त्याला इंजेक्शन आठवतं. ऍक्च्युअल प्रत्येक डॉक्टर काही इंजेक्शन देत नाही, परंतु असोसिएशन झालेलं असतं आपल्या विचारांचं. ज्या ठिकाणी तुम्हाला बरेच वेळेस हा एक्सपेरिमेंट केला गेला. मी बऱ्याच जणांना सांगतो की पावलाव हा सायंटिस्ट होता, रिलेटिव्ह म्हणजे असोसिएशनचं एक्सपेरिमेंट करणारा. त्यांनी काय केलं की पावलावला एक कुत्र्याला कंट्रोल्ड सिच्युएशन मध्ये बेल वाजवायची आणि त्याला मांसाचा तुकडा टाकायचा. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी बेल वाजवायची आणि मांसाचा तुकडा टाकायचा. एक वेळेस काय केलं, असं कंटिन्यू टाकल्यानंतर 10 ते 20 दिवसानंतर फक्त बेल वाजवली आणि त्याच्यात तोंडाचं कनेक्ट केले होते सेन्सर्स. तर ज्याप्रमाणे मांस खाण्याच्या अगोदर त्याच्या लाळेच्या ग्रंथी सिक्रेट व्हायच्या, त्याप्रमाणे फक्त बेल वाजवल्यानंतर सुद्धा लाळेच्या ग्रंथी सिक्रेट झाल्या. याचा अर्थ काय की बेलचा आणि लाळ सिक्रेट होण्याचा काही संबंध नसताना सुद्धा
कारण बेल वाजवणे आणि फूड येणे आणि फूड आणि बेलचा असोसिएशन त्याच्या ब्रेनमध्ये झालं, म्हणून बेल म्हणलं की फूड त्याला आठवायचं. ऍक्च्युअल आपण जर बाहेरच्या जगामध्ये बघितलं तर बेलचा आणि फूडचा काही संबंध नाही, परंतु आपण असोसिएट करू त्याच्या ब्रेनला केलं की रिलेट केलं. तशा पद्धतीनं टॅप करत असताना हे वाक्य असोसिएट आपल्या ब्रेनला होतं, सबकॉन्शियस माइंडमध्ये होतं. म्हणून हे वाक्य 3 वेळेस म्हणायचंय. माझे वजन जरी जास्त असले, हे फील करत म्हणायचंय, तरीही मी माझ्यावर खूप प्रेम करतो किंवा करते. हे एक स्टेटमेंट ऍक्सेप्टन्स स्टेटमेंट झालं. हे टॅप करत म्हणायचं. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय असतो आपला, की ऍक्सेप्ट जरी केला तरी आपण तो प्रॉब्लेम काय करतो, आपल्या बॉडीला चिटकवून ठेवतो. म्हणजे मी म्हणजे वजन, वेट, वेट, मी म्हणजे वेट, मी म्हणजे 100 किलो, असं आपण ठरवून टाकलेलं असतं. तर ते चुकीचं आहे. वजन हा एक प्रॉब्लेम आहे आणि मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. वजन हा अनेक प्रॉब्लेम पैकी एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे वजन जास्त असणं आणि मी स्वतः हे वेगळे आहेत. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? म्हणजे वजन, माझं वजन आणि मी हे वेगळे आहेत किंवा समस्या आणि मी स्वतः हे वेगळे आहेत. कधी-कधी आपण काय करतो, समस्या म्हणजे मी, प्रॉब्लेम म्हणजे मी. असं केल्यामुळं काय होतं, तुम्हाला त्याच्यावर मात करता येत नाही, डिफरन्शिएट करता येत नाही. आपण निराशेच्या गर्तेत जातो. कारण आपल्याला वाटतं की वजन म्हणजे मी किंवा जो काही माझा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मी. तर तसं न करता आता ह्या थेरपीमध्ये सेकंड स्टेटमेंट काय असतं, डिफरन्शिएट युअर प्रॉब्लेम फ्रॉम यू. म्हणजे मी आणि माझे वजन ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि याबरोबरच मी मोठा आहे किंवा मोठी आहे माझ्या प्रॉब्लेमपेक्षा. हा सुद्धा स्टेटमेंट खूप महत्वाचा असतो. आपल्याला बऱ्याच वेळेस राईचा पर्वत करण्याची सवय असते. म्हणजे मी एवढं आता 100 किलो वजन झालेलं आहे. आता कमी होऊच शकत नाही. मी आता कमी होऊ शकत नाही. नाही. असंच म्हणतो आपण. मी आता कमी होऊच शकत नाही. खूप प्रयत्न केले. हर्बल लाईफ घेतले, आमवे घेतले, डाएट घेतले, एक्सरसाइज घेतलं तर काहीच नसतं बरोबर. त्यामुळं आपण काय करतो, निगेटिव्ह स्टेटमेंट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये करतो आणि पुन्हा गिल्ट फील करतो, की मी कमी होत नाही. तर मी कमी होत नाही म्हणण्यापेक्षा माझं वजन आणि मी ही वेगळी आहे आणि मी मोठी आहे माझ्या वजनाच्या ह्या छोट्या प्रॉब्लेमपेक्षा. ज्यावेळेस आपला प्रॉब्लेमच तुम्ही मोठा करून घेतलेला आहे. तुमच्या, कारण हे सगळं रिलेटिव्ह असतं, असोसिएटेड असतं. म्हणून तुम्हाला प्रॉब्लेमपेक्षा तुम्ही मोठे आहात, हे स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला समजून सांगायचे. म्हणून दुसरं स्टेटमेंट काय, त्या मी आणि माझे वजन हे वेगळ्या गोष्टी आहेत आणि मी मोठी आहे किंवा मोठा आहे माझ्या प्रॉब्लेमपेक्षा, वजनापेक्षा. त्यामुळे माझं वजन मी इझिली कंट्रोल करू शकणार आहे. कारण जे छोटं असतं ते आपण कंट्रोल करू शकतो. जे मोठं असतं त्याला कंट्रोल करणं थोडंसं अवघड जातं. म्हणून सध्या प्रॉब्लेम तुमचा जो वजनाचा आहे, तर तो तुमच्या छोटा आहे तुमच्यापेक्षा. राइट? त्यानंतर तिसरं स्टेटमेंट काय आहे? आपल्याला घाई असते. हे मग वजन तर केलं, डाएट घेतलं, तुम्ही चॅलेंजमध्ये केलं. माझ्याकडे येतात मग 8 दिवसामध्ये माझं 1च किलो वजन कमी झालं. मग किती व्हायला पाहिजे? नाही, 4-5 किलो तरी व्हायला पाहिजे होतं. मी खूप स्ट्रिक्ट डाएट केलं. मी कधीच करत नव्हते आणि मी आता केलेलं आहे. तर त्या प्रॉब्लेममध्ये काय होत असतं, आपल्याला खूप घाई होते. तर ह्या घाईपोटी आपण काय करतो, लवकर गिव्ह करतो. कारण आपल्या मनामध्येच आपण काही गोष्टींना रिस्पेक्ट देत नाही. वजन कमी करण्यासाठी, वाढण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष 10 वर्ष वाढवलेलं असतं. कमी करण्यासाठी मात्र तुम्हाला 1-2 महिनेच लागले पाहिजेत. पेशन्स कमी होतो आपला. म्हणून आपल्याला या थर्ड स्टेटमेंटमध्ये काय करायचंय, कारण पेशन्स कमी झाला, तुम्हाला आठवड्यामध्ये कमी झालं नाही, 1 महिन्यानंतर प्लॅटू येतो, 2-3 किलो वजन कमी झाल्यानंतर पुन्हा आणखीन त्याच ठिकाणी राहतं आणि तुम्ही गिव्ह करता. म्हणून पेशन्स क्रिएट करण्यासाठी तिसरं स्टेटमेंट आपल्याला मी डिझाइन केलेलं आहे. मी माझा प्रॉब्लेम म्हणजे काय, आपला प्रॉब्लेम आहे वजन कमी करणे, याला वेळ देणार आहे. हे स्वतःला सबकॉन्शियस माइंडला सतत सूचना देत राहायचे. हे सगळे स्टेटमेंट्स, तीनही स्टेटमेंट हे ह्या चॉपर्स पॉइंटवर चॉप करत वाचायचेत, म्हणायचेत आणि नुसते म्हणायचे नाहीत, तर हे स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला आदेश द्यायचे. त्याला स्वयंसूचना म्हणतात किंवा ऑटो सजेशन्स म्हणतात. तर मी माझा प्रॉब्लेम किंवा सॉल्व्ह करण्यासाठी
वेळ देणार आहे. म्हणजे आपण खूप घाई करायची नाहीये, त्याचा करायचा आहे. तर अशा पद्धतीनं वेळ आपण मागवून घ्यायचा आहे आणि स्वतःही ऍक्सेप्ट. तर हे तीनही ऍक्सेप्टन्स स्टेटमेंट. याच्यामध्ये काय आहे, मी जरी पहिले 3 परत वाचून दाखवते. माझे वजन जरी जास्त असले तरी मी स्वतःवर खूप प्रेम करते. मी माझे वजन आणि मी हे स्वतः वेगळ्या 2 गोष्टी आहेत आणि मी मोठा आहे माझ्या वजनापेक्षा. त्याचबरोबर तिसरं काय, माझा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी मी वेळ देणार आहे. हे झाले 3 स्टेटमेंट आणि त्यानंतर असते टॅपिंग. टॅपिंग करत असताना आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे? म्हणजे आपला मेन स्टेटमेंट काय आहे? मला माझे वजन कमी करायचे आहे. जर अँक्झायटी असेल तर मला म्हणजे कुठल्याही गोष्टीला घाबरायचे नाही. म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचंय. मी खूप स्ट्राँग बनलेली आहे. असे पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आपण वजनासाठी काय आहे? मला माझे वजन कमी करायचे आहे. तर हे टॅपिंग करायचे. आता प्रत्येक 7 पॉइंट्स आहेत. सायंटिफिकली प्रूव्हन हे पॉइंट्स आहेत. हे ॲथलीट्स, सैनिक यांच्यामध्ये जे मोठे-मोठे खेळाडू आहेत, काही आजारांवर सुद्धा ही थेरपी वापरली जाते. अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. फक्त ह्याच थेरपीने वजन कमी होतं असं नाही. त्याच्यासोबत जर दुसऱ्या गोष्टी केल्या तर त्याची स्पीड वाढते. कदाचित काही तुम्ही जर खूप सायंटिफिकली केलात तर याच्यावर सुद्धा वजन कमी करण्यासाठी ज्या रिक्वायर्ड कंडिशन आहेत आपल्या बॉडीमध्ये, तुम्हाला जे खाण्याची इच्छा होते तेच तुम्ही खाऊ शकता. म्हणजे कंट्रोल तुमच्या मनावर येतं. हंगर कंट्रोल होतो. स्ट्रेस हार्मोन नॉर्मल येतात. त्यामुळं आपली जी काही झोप आहे, तर ती पण नॉर्मल होते आणि आता अगोदर आपण जसं हंगर सायकलमध्ये आपण जे अडकलेलो असतो, तर त्या हंगर सायकल पासून फ्री होतात. त्याचं नावच आहे इमोशनल फ्रीडम. म्हणजे इमोशन्स कुठल्याही कनेक्ट ज्या झालेल्या असतात आपल्या निगेटिव्ह एनर्जी, तर ती कमी करणारी, ती त्यापासून फ्री करणारी ही थेरपी आहे. आता मी पॉइंट्स सांगतो. हे स्टेटमेंट मनातल्या मनात किंवा तुम्ही मोठ्याने सुद्धा म्हणू शकतात. मला माझे वजन कमी करायचे. हे रिमाइंडर स्टेटमेंट आहे आणि रिमाइंडर पॉइंट्स आहेत. आता इथं तुम्हाला दिसले असतील. पहिला पॉइंट आहे या ठिकाणी दोन्ही बोटांनी खूप जोरात नाही किंवा खूप स्लो नाही. इथं क्राउन पोझिशनला टॅप करायचं अगोदर. EFT टॅपिंग म्हणतात त्याला. हे टॅप करायचंय. तुम्ही फील करू शकता. डोळे बंद ठेवले तरी चालतंय. तर ज्यावेळेस तुम्ही टॅप करता, त्यावेळेस ते आपलं रिमाइंडर स्टेटमेंट काय आहे? मला माझं वजन कमी करायचं आहे. असे 3 वेळेस टॅप करायचे. तुम्हाला बॉडीला तुमच्या इथं जो क्राउन पोझिशन आहे, तर त्या पोझिशनला व्हायब्रेशन क्रिएट होतात आणि तुम्हाला ते रिमाइंडर स्टेटमेंट तुमच्या बॉडीशी रिलेटेड, फिजिकल बॉडीशी रिलेटेड, त्याचबरोबर सबकॉन्शियस माइंडशी सुद्धा पर्क्युलेट होत असतं. जर तुम्ही आतून मनातून ह्या स्टेटमेंट्स घेतल्या तर. डोळे बंद करून 3 टाइम मला माझे वजन कमी करायचे आहे. मला माझे वजन कमी करायचे आहे. मला माझे वजन कमी करायचे आहे. तर व्हायब्रेशन पूर्ण बॉडीमध्ये जाणवले पाहिजे. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे या ठिकाणी दोन्हीही भुवयांच्या मध्ये दोन्ही बोटांनी सेम तुम्ही टॅप करू शकता. मला माझे वजन कमी करायचे आहे. असे 3 वेळेस तुम्ही मनातल्या मनात किंवा मोठ्याने सुद्धा म्हणू शकता. म्हणत असताना तुमचं फुल कॉन्सन्ट्रेशन कुठं असलं पाहिजे? तुमच्या टॅपिंग पॉइंटवर असलं पाहिजे आणि ते तिथं असोसिएट होतं. त्यानंतरचा पॉइंट आहे डोळ्यांच्या खाली इथं. बोन्सवर हे टॅपिंग पॉइंट दिलेले आहेत. जिथं बोन टच आहेत स्किनला त्याच ठिकाणी. कारण आपले ते व्हायब्रेशन्स किंवा इथं जे काही पोकळी आकाश जो पंचमहाभूत आहे त्या ठिकाणी जास्त असतो आणि नाद निर्माण होतो. कारण जिथं आकाश असतो त्या ठिकाणी निनाद निर्माण करण्यासाठी स्पेस मिळतो आणि बॉडीचा जो काही टॅपिंगचा कॉल आहे, आपण त्याला असोसिएट करतो तुमच्या सबकॉन्शियस माइंडला. इथं टॅप करतोय म्हणजे वेट कमी करण्यासाठी मला माझे वजन कमी करायचे आहे. हे रिमाइंडर स्टेटमेंट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पर्क्युलेट होतं. हे दिसताना खूप सिंपल आहे, परंतु खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. त्यानंतर दोन्ही नाकाच्या मध्ये एका बोटाने नाक आणि ओठाच्या मध्यभागीचा जो पोर्शन आहे त्याला मेरिडियन पॉइंट म्हणतो. तर या मेरिडियन पॉइंटला टॅप करायचे 3 वेळेस आणि 3 वेळेस स्टेटमेंट मला माझे वजन कमी करायचे आहे. त्यानंतर आहे ह्याच मेरिडियन पॉइंटवर ओठाच्या खालच्या बाजूला मला
माझे वजन कमी करायचे आहे, मला माझे वजन, हे 3 वेळेस स्टेटमेंट्स म्हणायचे. मोठ्याने म्हणा. कोणीही तुम्हाला घरामध्ये जरी हसले तरी हसू द्या, त्याला ऍक्सेप्ट करा, त्या गोष्टी पॉझिटिव्ह घ्या, कारण हे थेरपी आहे, ट्रीटमेंट आहे, तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आपण आपला इगो छोट्या छोट्या गोष्टींसाठी घेऊन बसतो आणि खूप मोठं नुकसान करतो. यानंतर क्लॅव्हिकलचा पॉइंट आहे, मी इथं तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेला आहे की कुठले कुठले पॉइंट आहेत. तर ह्या क्लॅव्हिकलचा पॉइंट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, त्याच ठिकाणी टॅपिंग करायची आहे. हा हा या पॉइंटवर क्लॅव्हिकल म्हणजे इथलं जे बोन आहे त्या ठिकाणी टॅप करायचंय. हे 2 किंवा 3 बोटांनी टॅप करत करत आपल्याला काय, मला माझे वजन कमी करायचे. म्हणजे आपण काय करतोय, जे आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे तर ते रजिस्टर करतोय आपल्या सबकॉन्शियस माइंड, आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ते रिमाइंडर राहील. त्याचबरोबर तुमचा जो काही इमोशनल फ्री आपण होणार आहेत, कारण इमोशन्स काय करतात, ज्या वजनाला घेऊन ज्या आपण एक निगेटिव्ह इम्पल्सेस आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, तर ते इम्पल्सेस कमी होणार आहेत. आणि तुम्हाला याच्यावर जो डाएट दिलेला असेल, वर्कआउट दिलेला असेल, तर ते सगळं वर्कआउट तुम्ही फॉलो करू शकणार आहेत. तर ह्या अशा पद्धतीनं आपण हे EFT ट्रीटमेंट किंवा थेरपी जी आहे, तर ही ह्या 8 ते 10 दिवस करायची आहे. त्यानंतर तुम्हाला निश्चित पहिल्या दिवशी काही जाणवेल नाही जाणवेल, परंतु दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला बॉडीमध्ये व्हायब्रेशन्स जाणवतील. त्याचबरोबर बॉडीमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल आणि तुम्ही ज्या ठिकाणी एक तुमचं ओव्हर इटिंग होणार आहे किंवा अनहेल्दी हॅबिट तुम्ही कराल किंवा जास्त तुम्ही आज वर्कआउटला नाही गेलात, तर तुम्ही EFT करणार असाल, करत असाल, तर तुमचं वर्कआउटला जाण्याचा जो आळस आहे तो कमी होईल. त्याचबरोबर तुम्ही कुठल्या पार्टीमध्ये गेलात, प्रोग्रामला गेलात, तर त्या ठिकाणी सुद्धा तुमची विल पॉवर्स तुम्हाला जास्त झालेली जाणवेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसेल आणि तुम्ही वेट कमी करताना ज्या जर्नी आहे वेट लॉसची, तर ती तुमची सुकर होणार आहे या सगळ्या थेरपीजमुळे. तर काही कोणाची क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारा, आपण त्याला आन्सर करू तर या थेरपी बद्दलचे. काही क्वेश्चन्स आहेत? आता आपण थोडस डाएट बद्दल बोलू. तर आता आपण हा जो वीक मध्ये डाएट घेणार आहेत, तर तो 2 दिवस, आठवड्यातले 2 दिवस फक्त हाय प्रोटीन डाएट देणार आहेत. म्हणजे फास्टिंगच असेल, परंतु हाय प्रोटीन फास्टिंग राहील. त्याच्यामध्ये फक्त ड्रायफ्रुट्स, हे 30 ग्राम ड्राय फ्रुट्स, त्याचबरोबर 100 ग्राम फ्रुट्स आणि बाकी फक्त व्हेजिटेबल्स. म्हणजे ड्राय फ्रुट्स, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स, ह्या 3च गोष्टी म्हणजे आपण फास्ट अशा पद्धतीचा करणार आहेत, जेणेकरून आपल्याला विकनेस पण येणार नाही आणि कॅलरी कमी जातील. त्याचबरोबर तुमचं फक्त न्यूट्रिएंट रिच फूड लोड होईल, म्हणजे विटॅमिन्स लोड होतील, मिनरल्स लोड होतील आणि बॉडीमध्ये जो एक्सेस कार्बोहायड्रेट्स आहे, लो कार्ब किंवा त्याला कार्ब फास्टिंग सुद्धा आपण म्हणू, झिरो कार्ब डाएट आपण 2 दिवस घेणार आहेत. ते मी डिझाईन करून तुम्हाला संध्याकाळपर्यंत पाठवतो. 2 दिवस फक्त, आठवड्यातले 2 दिवस काय करणार आपण, झिरो कार्ब डाएट घेणार आहे. म्हणजे फास्टिंग असेल, परंतु एकदम उपाशी न राहता काय खायचं त्या गोष्टी आपण सांगणार आहे. ओके. होप की तुम्हाला काही क्वेश्चन नाही आहेत. ओके. पूनम मॅडम. क्वेश्चन. हॅलो, हा हा. एम आय ऑडिबल? यस यस मॅम. हा सर, एक क्वेश्चन होता. म्हणजे वर्कआउट केल्यानंतर हम्म. घरी आल्यानंतर खूप
म्हणजे भूक लागली म्हणजे 9च्या मध्ये काहीतरी असं चांगलं हेल्दी फूड म्हणजे मग काय घ्यावं लागेल असं ओके. आल्यानंतर मला तुमचा आवाज क्लिअर हंगर येतोय का? कंट्रोल होत नाही. हा, ठीक आहे. पण मला त्याचा लक्षात येतोय की तुम्हाला काय म्हणायचं ते. तुम्ही वर्कआउट करून आल्यानंतर भूक खूप लागते, हेच म्हणायचं हा, ना? खूप ठीक आहे भूक ना. लागते सर. हो हा, वर्कआउट हो केल्यानंतर सर. भूक लागलीच पाहिजे, ते नॉर्मल साईन आहे. आणि भूक लागली म्हणून त्या ठिकाणी जर तुम्ही गुड फूड घेतलं, म्हणजे वर्कआउट नंतर तुमचं वर्कआउटमध्ये काय हा काय हा झालेलं असतं, तुमचं पाण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं आणि ग्लुकोजचं प्रमाण कमी झालेलं असतं. म्हणून ही एक विंडो हम्म अशी आहे आफ्टर वर्कआउटची, की तुम्ही हम्म. पाणी पहिलं घेणं गरजेचं आहे. पाण्याचं प्रमाण, कारण वॉटर रिफिल जर तुम्ही करत असाल हा तर हा तुमची भूक लगेच कमी होईल. परंतु अगोदर म्हणजे भूक आहे का तहान आहे, ह्यामध्ये सुद्धा बॉडी कधी कधी डिफरन्शिएट करत नाही. म्हणून अगोदर पाणी, तुम्ही वर्कआउट करण्याच्या अगोदर सुद्धा पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवणे अर्धा तास अगोदर, आणि मध्ये मध्ये सुद्धा सिप सिप वॉटर घेणे, आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही पाणी घेणे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर फूड घ्यायचं असेल तर कार्ब मिश्रित प्रोटीन घेणं गरजेचं आहे. जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग्स आणि स्प्राउट सारखं फूड घ्या. किंवा हे व्हेजिटेरियन असाल तर तुमचं नॉर्मल चपाती, अ, नंतर डाळ, ही जेवण तुम्ही करू शकता. जर का तुम्ही रुटीन म्हणजे कुठलं सप्लिमेंट वगैरे जर वापरत नसाल, आणि जे प्रो लेवलचे जर असाल, तुम्ही ॲथलेट असाल, जिम वर्कआउट करत असाल, तर मग त्यांनी प्रोटीन शेक, ओट्स आणि आल्मंड्स घ्यायला पाहिजे. तर मला तुमची पोझिशन म्हणजे तुम्ही प्रोटीन वगैरे खाताय का? व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन आहात? हो सर. नॉन व्हेजिटेरियन आहे. हा, एग्स मग वगैरे खाते मी. चार प्रोटीन व्हाईट एग्स, चार एग वाईट. व्हाईट एग्स आणि एक चपाती, त्याचबरोबर डाळ भाजी असं खाल्लं तरी चालतं. ओके सर. हं? म्हणजे भूक लागणार नाही. आणि पाणी ओके अगोदर रिफिल करा. ओके सर. ओके. थँक्यू सर. ओके. हा, गुड आफ्टरनून अनिता मॅडम, परिहार मॅडम. Good afternoon, sir. It's a very informative session. We know many of the things you say, but you say it with a scientific logic behind it. So it reaffirms our, understanding. So thank you. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. हा, परिहार मॅम ह्या मुंबई विद्यापीठामध्ये असतात. त्यांनी अचानक जॉईन केलं. मी पण सरप्राईज आहे मॅम तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू. Thank you so much, sir. I'll also share your video to a few people once you share the recorded work, because this is very useful for society, what you share time and again. येस, थँक्यू मॅम. थँक्यू. आय विल शेअर अ रेकॉर्डिंग. Thank you. की तुम्हा बाकीच्या सगळ्यांना तुमचे डाऊट्स नाहीयेत, म्हणजे हॅलो. हा हा सर, मी डाएट आणि वर्कआउट करतेय, तशी माझी स्किन खूप ड्राय आणि असं म्हणजे चिरल्यासारखी होते, असं थोडे भेगा पडल्या टाईप. हे कशामुळे होते? आता याचा डाएट आणि वर्कआउट याच्या अगोदर जर स्किनचा काहीच प्रॉब्लेम नसेल आणि तुम्ही सडन चेंज केला असेल डाएट आणि वर्कआउट, आणि हा स्किन तुम्ही म्हणताय की स्किन ब्रेक झाल्यासारखी होतीये किंवा भेगा पडतायत किंवा ड्राय होते, म्हणजे ड्राय हा होते म्हणजेच ड्राय काय होतं, तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे, आपण ज्यावेळेस वर्कआउट करतो त्यावेळेस हायड्रेशन मेंटेन नसतं, कारण हा पाण्याचं प्रमाण कमी होतं. घामातून पाणी जास्त जातं, कारण बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. आणि त्यानंतर सुद्धा डाएटमध्ये सुद्धा तुमचा जर हाय प्रोटीन डाएट तुम्ही घेत असाल तर प्रोटीन ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस डबल ऑफ बाईल सिक्रेशन होतं. बाईल म्हणजे आपलं पित्त सिक्रेट होतं, बॉडीमध्ये हा हीट निर्माण होते, आणि तिथं पण हीट आपली इव्हॉपरेट करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी परत पाण्याचा जास्त वापर होतो. म्हणून एकंदरीत काय होतं, पाणी शरीरामध्ये कमी झाल्यामुळं तुमच्या स्किनवर जे मॉइश्चरायझेशन आहे तर ते कमी होतं. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही पाणी मेंटेन करणं. अर्धा ते 1 लिटर पाणी तुम्ही वाढवा. हा त्यासोबतच व्हिटॅमिन सी
जर कमी असेल तर कोलॅजन फॉर्मेशन कमी झालेलं असतं, म्हणून पण स्किन ए व्हिटॅमिन आणि सी व्हिटॅमिन कमी असल्यानंतर ब्रेक व्हायला चालू होते. तर आपण व्हिटॅमिन सी युक्त तुम्ही आता या दिवसामध्ये जे संत्री आहेत, आंबे आहेत, मोसंबी आहेत, हे फळं 1-2 वाढवा तुमच्या ह्याच्यामध्ये किंवा फक्त लिंबू पाणी जरी वाढवलं, लिंबू पाणी पिताना सुद्धा तुम्ही जास्त दिवस पित असाल तर आपण स्ट्रॉचा वापर केला पाहिजे किंवा वरून प्यायचं. कारण लिंबू पाणी कंटिन्युअस पितात, परंतु दातांचं इरोजन सुद्धा त्याच्यामुळे होतं. म्हणून आपण हे सी व्हिटॅमिनचे सोर्स वाढवा आणि फक्त पाणी वाढवा. तुमचा स्किनचा प्रॉब्लेम 90% कमी होईल. जर पॅथॉलॉजिकल काही प्रॉब्लेम असेल तर मग ते तुमच्या स्किन डॉक्टरला दाखवून किंवा तुम्ही लातूरमध्ये असाल तर मलाही तुम्ही कन्सल्ट करून घेऊ शकता. ओके सर. थँक यू सर. ओके. थँक यू. होप की तुम्हाला क्लिअर झालं असेल. आजचं हे संडे सेशन तुम्हाला ज्यांना आज नव्हते अटेंड केले त्यांच्यासाठी रेकॉर्डेड सेशन मी पाठवून देईल आणि आज आपण इथेच थांबूयात. थँक यू. थँक यू. स्टे फिट अँड हेल्दी. Thank you, sir. Thank you, everyone. थँक यू.